चौथा आहे खूप जास्त हेवी एक्सरसाइज किंवा जिम वर्कआउट करण्यापेक्षा अर्धशक्ती व्यायाम करा। खूप जास्त व्यायाम केल्यामुळे डिहायड्रेशन होतं, तेवढी स्वेटिंग होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा किंवा सुस्ती येते। त्यामुळे आपापल्या प्रकृतीनुसार अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे किंवा मग प्राणायाम आणि योगाभ्यास करायचा आहे। यामुळे आपले शरीर लवचिक राहते, त्याचबरोबर आपली स्ट्रेंथसुद्धा टिकून राहते। पाचवं आहे सकाळचं पहिलं जेवण किंवा नाश्ता हे लघु, मधुर आणि शीतल असावा। दूध, सत्तू सरबत किंवा शेवया, तूप, मनुका यासारखे पदार्थ आपल्या आहारामध्ये सकाळी असायला पाहिजे। म्हणजे दिवसभर आपली एनर्जीसुद्धा टिकून राहते आणि जी दिवसभरात निसर्गातील उष्णतेमुळे आपल्या शरीरात गरमी वाढत असते ती सुद्धा कंट्रोल केली जाते। त्या उलट जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तिखट नाश्ता किंवा मसाल्याचे पदार्थ जर खाल्लात तर दिवसभर तुम्हाला अशक्तपणा तर राहीलच, त्यासोबतच गॅसेस किंवा ॲसिडिटी यासारखे त्राससुद्धा होऊ शकतात, चक्करसुद्धा येऊ शकते। 6वी सवय आहे ती म्हणजे आंघोळीमध्ये सामान्य पाणी वापरणे। बरेच जणांना खूप जास्त गरम पाणी घेण्याची सवय असते। तुम्हाला माहीतच आहे की खूप जास्त गरम पाणी घेतल्यामुळे उष्णतेमुळे आपलं हेअरफॉल होतं, एजिंग लवकर होते आणि आपल्या स्किनमध्ये असलेलं नॅचरल ऑइल हे सुद्धा बाहेर निघून जातं। त्यामुळे आंघोळीमध्ये जर तुम्ही सामान्य पाणी वापरलं तर अतिरिक्त ऑइलसुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला उष्णतेचा त्राससुद्धा होणार नाही, त्यासोबत दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल।